एक ओंकार करूया. डोळे बंद. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पूर्ण शरीर एकदम शिथिल. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. ओ. दोन्ही हाताच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली उब डोळ्याभोवती. आतल्या डोळे उघडायचे. हरिओम. आपण मागच्या वेळेला मोक्ष संकल्पना बघत होतो अद्वैत वेदांत मध्ये. अद्वैत वेदांत मध्ये मोक्षाला काय म्हटलेलं आहे? अद्वैत वेदांत मध्ये मोक्षाला काय म्हटलेलं आहे? कोण सांगेल? सांख्य आणि योग मध्ये काय म्हटलेलं आहे? प्लीज अनम्यूट करून सांगा. सांख्य आणि योग मध्ये काय म्हटलेलं आहे मोक्षाला? अरे, आज आन्सर दे. कोणाला द्यायचं नाही येत की काय? माझा आवाज येतोय ऐकायला सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅडम. सांख्य आणि योग मध्ये काय म्हटलेलं आहे मोक्षाला? कैवल्य म्हटलेलं आहे मॅडम. काय म्हटलं? कैवल्य. बौद्ध दर्शनामध्ये काय म्हटलेलं आहे? निर्वाण. निर्वाण. अद्वैत वेदांत मध्ये काय म्हटलेलं आहे किंवा वेदांत मध्ये काय म्हटलंय? अं, मुक्ती. मुक्ती. हा, मुक्ती. मुक्ती. आणि अजून एक कुठला शब्द आहे जो राहिलाय आपला? दोन शब्द, निःश्रेयस आणि अपवर्ग. अपवर्ग. बरोबर. हो. प्रत्येक दर्शनामध्ये काय काय वेगळं वेगळं म्हटलेलं आहे मोक्षाला ते लक्षात ठेवायचे आणि तेच शब्द त्या दर्शनामध्ये आपण वापरायचे आहे. ठीक आहे. आणि मला एक सांगा, आपलं लेक्चर चालू असताना कोण कोण लिहून घेतं? थोडं हँड रेस करून मला सांगा बरं, कोण कोण लिहून घेतं नोट्स? ओके. मॅम, काही पोर्शन मध्ये लिहून घेतलेलं आहे, काही मध्ये नाही. काही लेक्चर्स मध्ये लिहून घेतलेलं आहे. एक लक्षात घ्या, कुठलंही लेक्चर चालू असताना तुम्ही जर लिहून घेतलं ना तर ते आपल्या लक्षात राहतं. कारण कोणी किती पण रेडीमेड नोट्स दिल्या ना तरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने लिहित नाहीत ना, कोणी चांगल्या हँडरायटिंग मध्ये छापील, किती छान नोट्स दिल्या तरी जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत ते तुमच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे लेक्चर कुठलेही चालू असताना लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा, की आपोआप ते मुद्दे लिहिले जातात आणि नंतर तुम्ही ऍडिशन करा ना, त्याच्यात काही हरकत नाहीये. पण ही प्रॅक्टिस तुम्ही कायम ठेवा, की लेक्चर चालू असताना तुम्ही लिहायचं. कारण का, जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेला तुमचं फुल अटेन्शन तिथे असतं. त्यामुळे एवढी एक प्रॅक्टिस तुम्ही प्रत्येकाने ठेवा कुठल्याही लेक्चरला लिहायची. ओके. अद्वैत वेदांत प्रमाणे आपण मुक्तीचं स्वरूप बघितलं होतं. अद्वैत वेदांत कशावरती आधारित आहे? वेदांत कशावर आधारित आहे? उपनिषदांवरती. बरोबर. हो, हा, उपनिषदावर. बरोबर. आणि आता मोक्षाची मला एक सांगा, अद्वैत वेदांताचं मुख्य सार कशामध्ये सांगितलेलं आहे? कुठले चार त्यांची हे सांगितले मुख्य चार कोणते त्यांचे तत्व सांगितले? ब्रह्मसत्य आहे, हा. जगत मिथ्या, हम्म. जीव ब्रह्म ना परह आणि म्हणजे ज्ञान मोक्ष. ज्ञानात मोक्ष. बरोबर. हे चार आहे. म्हणजे ज्ञानाने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. ब्रह्म हे सत्य आहे. अंतिम सत्य काय? ब्रह्मच आहे. आणि आजूबाजूचं जे आपल्याला दिसतं ते जग आहे, ते क्षणिक आहे. बरोबर. किंवा अनित्य आहे, नित्य नाहीये.
आणि जीव आणि ब्रह्म म्हणजे आपला आत्मन हा एकच आहे, या दोन गोष्टी वेगळ्या नाहीये. आणि ज्ञानाने तुम्हाला मोक्ष तुम्ही मिळवू शकता. बरोबर, ही त्यांची चार हे वेदांताचं सार या एका श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता ब्रह्माचं वर्णन काय केलेलं आहे? ब्रह्माचं वर्णन उपनिषदांमध्ये काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे, ब्रह्म हे. बरोबर. मग याच्यामध्ये सत म्हणजे काय? सतचा अर्थ काय? तिन्ही काळांमध्ये म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये ते असतं. तिन्ही काळ म्हणजे कोणते? तिन्ही काळ म्हणजे कोणते काळ? तीन काळ कोणते? भूत, भूतकाळ. भविष्य आणि वर्तमान. बरोबर. आणि असं ते कोणतं तत्व आहे की ते त्याला त्यांनी म्हटलेलं आहे कायम सत्य आहे? त्याला कोणतं तत्व म्हटलेलं आहे त्यांनी? एकमेव सत्य तत्व कोणतं ब्रह्म. आहे? ब्रह्म. ब्रह्म. बरोबर. आता याच्यामध्ये चितचा अर्थ काय? सतचा अर्थ बघितला, चितचा अर्थ काय? प्रकाशमान. हा, प्रकाशमान किंवा ज्ञान स्वरूप ज्या गोष्टी आहेत त्याला चित्त असं म्हटलेलं आहे. आणि आनंद. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी, ठराविक गोष्टी, आपल्याला एखादं दर्शन म्हटलं की त्याच्या ठराविक गोष्टी आपल्याला ह्या माहिती पाहिजेत. आता मोक्ष प्राप्तीचा उपाय आपण काल काही गोष्टी बघितल्या. तर मोक्ष प्राप्तीच्या उपायामध्ये त्यांनी पहिला उपाय काय सांगितला? त्यांनी पहिला उपाय काय सांगितला? मोक्ष ही जाणण्याची स्थिती आहे आणि मोक्ष प्राप्तीसाठी चारी वेदांचे आणि 6 वेदांगांचे सखोल अध्ययन असणं आवश्यक आहे. बरोबर. मोक्ष ही कोणती मिळवण्याची स्थिती नाहीये, तर ती जाणण्याची स्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? आत्म्याचं त्यांनी स्वरूप सांगितलेलं आहे की आत्मा कसा आहे? तो शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. आणि अज्ञानामुळे आपल्याला आपण जे सत्य स्वरूप आहे तर ते आपल्याला माहिती नाहीये. बरोबर. ब्रह्माचं किंवा आत्मांचं जे सत्य स्वरूप आहे तर ते आपल्याला माहित नाहीये. आणि ज्या वेळेला स्वतःच्या म्हणजे जे सत्य स्वरूप आहे ते आणि ब्रह्म, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे, हे ज्या वेळेला जाणीव होते त्यावेळेला मोक्ष प्राप्ती किंवा मुक्ती मिळते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता याच्यासाठी योग्यता, त्याच्यासाठी त्यांनी पहिलं तत्व सांगितलं की 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि वेदांग म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष याचे तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे सखोल अध्ययन गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही त्याचं अध्ययन करायचंय, त्याचा अर्थ काय आहे ते तुम्ही जाणून घ्यायचंय. आणि आता हे ज्ञान तुम्हाला एका जन्मात मिळेल का? तर नाही. ते तुम्हाला अनेक जन्मांमध्ये तुम्हाला ते प्राप्त करून घ्यायचंय. म्हणजे एका जन्मात मिळालं तर वेल अँड गुड, पण तरी तुम्ही कायमस्वरूपी त्याच्या मागे तुम्ही राहायचंय. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी दुसरं सांगितलेलं आहे. त्यांनी काही कर्म वैशेषिक दर्शनामध्ये पण सांगितलेले आहेत, काही कर्म करायची आहेत. तर ती कर्म कोणती कर्म करायची आहेत आणि कोणती नाही करायची? आपण काल कर्म बघितली. कोणती कोणती कर्म बघितली? कोणती कोणती कर्म बघितली? मॅडम, मोक्ष प्राप्तीसाठी काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग करायचा आहे. हम्म. आणि निषिद्ध कर्म त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म म्हणजे जे हिंसा करणे, कोणाला मारणे. कोणाला मारणे वगैरे. हा, म्हणजे ते त्याग करायचंय. कामना, एखादी मनामध्ये इच्छा धरून जे यज्ञ म्हणजे याग केले जातात की तुम्हाला स्वर्ग पाहिजे, तर मग ज्योतिष्ठोम यज्ञ केला जातो. तर तशा कर्मांचा तुम्ही त्याग केला पाहिजे. किंवा निषिद्ध कर्म, लोकांना इजा होईल अशा गोष्टी म्हणजे मारणं, हिंसा करणं, तर ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला नरक मिळतो असं त्यांनी म्हटलंय. किंवा वाईट म्हणजे तुम्हाला खूप त्रास सहन करायला लागतो नंतर. तर ह्या गोष्टींचा तुम्ही त्याग करायला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर त्यांनी सांगितले नित्य नैमित्तिक प्रायश्चित आणि उपासना, ही जी 4 कर्म आहेत ती तुम्ही करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे नित्य कर्म आहे, संध्यावंदन किंवा ह्या गोष्टी आहेत, तर त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही केलं तुम्ही तर त्याच्यामुळे तुम्हाला काही विशेष फरक पडेल असं नाही किंवा खूप काही पुण्य पदरात पडेल असं वर्णन केलेलं नाहीये. पण तुम्ही नाही केलं तर मात्र तुम्हाला पाप लागू शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून नित्य कर्म तुम्ही करायला पाहिजे. नैमित्तिक कर्म म्हणजे आपण ठराविक वेळी आपल्या आयुष्यामध्ये काही काही गोष्टी करतो की जन्माला आल्यावरती आपण म्हणजे नामकरण विधी करतो, जातेष्टी यज्ञ करतो किंवा अशा ज्या गोष्टी याग केला जातो, तर त्या काही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत.
त्याला नैमित्तिक कर्म. प्रायश्चित कर्म म्हणजे तुम्ही तुमच्या हातून एखादा अपराध घडला तर त्याच्याबद्दल जे धर्मानुसार जे काही तुम्हाला किंवा प्रायश्चित्त सांगितलंय ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे उपासना कर्म, की ब्रह्माची आपल्याला आता उपासना करायची तर ते ब्रह्माची उपासना मना करायची आणि ध्यान धारणा करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या तुम्ही करायच्या आहेत. तर ह्या त्यांनी सांगितल्या. तर आपण तिसरी गोष्ट बघत होतो आपण, की तिसरी गोष्ट महत्वाची वेदांत जसं ब्रह्म सत्य जगन मिथ्या वगैरे ही वाक्य आपल्याला किंवा आत्मन ब्रह्मन वेदांत म्हटलं की ही वाक्य ऐकायला येतात. तसंच याच्यामध्ये साधन चतुष्टय हे वेदांत दर्शनाचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आपल्याला वेगळेपण आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामध्ये साधन चतुष्टय, साधन म्हणजे काय की कुठली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे किंवा साधन सांगितलंय. चतुष्टय म्हणजे काय की चार, बरोबर. तर ते चार कोणते आहेत? तर त्या चार गोष्टी म्हणजे कुठल्या आहेत? तर नित्य अनित्य वस्तू विवेक. पहिलं त्यांचं आहे की नित्य अनित्य वस्तू विवेक. आता नित्य म्हणजे काय की कायमस्वरूपी असणाऱ्या गोष्टी. आता याच्यामध्ये अशी कुठली तत्व आहेत की कायमस्वरूपी असणार आहेत या दर्शनानुसार? कोणती तत्व आहे? आत्मा आणि ब्रह्मन, बरोबर. हा, लिप मुवमेंट वरून पण कळलंय मला, हरकत नाही. म्यूट होतात तरी. अनित्य काय आहे? आपल्या भोवतीचं काय अनित्य गोष्ट काय आहे? जगन मिथ्या, जगत जगत जगत, बरोबर. म्हणजे अनित्य काय आहे? तर जगत. हा, मग आता हे आत्मतत्व आणि आजूबाजूचं आपलं जे जगत आहे तर यांच्यामध्ये काय भेद आहे तर ते तुम्ही जाणून घ्यायचं. हा, मग त्याच्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं तुम्ही. तर त्याला त्यांनी म्हटलेलं की नित्य विवेक म्हणजे काय, मला सांगा. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे काय? आपण म्हणतो विवेक आणि वाद म्हणजे काय? विचार, योग्य योग्य मार्गाने. योग्य विचार. विचार तर आपण करतो, चांगला म्हणा वाईट म्हणा, बरोबर. पण मग चांगलं काय वाईट काय याच्यामध्ये जो आपण बुद्धीने जे काही निर्णय बुद्धीने काय विचार करतो, निर्णय घेतो, तर त्याला आपण म्हणतो की विवेक, की म्हणजे चांगला विचार कर, म्हणजे बुद्धीने निर्णय घेऊन व्यवस्थित आपण विचार करतो त्याला विवेक म्हटलं जातं, बरोबर. तर नित्य आणि अनित्य याच्यामधलं भेदाचं जे ज्ञान आहे, याच्यातला डिफरन्स काय आहे तो जाणून घेणं, हे ज्ञान प्राप्त करणं. तर ते तुम्ही गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करायचंय, किंवा उपनिषदांचं तुम्ही वाचन किंवा वर जसं सांगितलंय वेदांगांचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. मग हे पहिलं झालं. मग त्याच्यामध्ये दुसरं काय आहे? इह अमूत्र, इथे थोडं रायटिंग मिस्टेक झालंय. इह अमूत्र फल भोग विराग. इह अमूत्र हे थोडे वेगळे शब्द आहेत, पण तुम्ही हे असेच लक्षात ठेवले तर तुम्हाला मी मुद्दामून वेगळे वेगळे करून सांगते की तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी बरं पडेल. की इह अमूत्र फल भोग विराग. तर याच्यामध्ये की याचा अर्थ काय की इहलोकामध्ये, इहलोक म्हणजे काय की पृथ्वीवरचा, बरोबर. तर म्हणजे पृथ्वीवरती आपण भोग कोणत्या प्रकारे आपल्याला कोणी एखाद्या व्यक्तीनी म्हणजे मान सन्मान पाहिजे असेल तर कशा तऱ्हेने दिला तो, आपण हार घालतो वगैरे, हो की नाही. पूर्वीच्या काळी चंदनाचा लेप लावला जायचं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे जे सगळे भोग आहे पृथ्वीवरच्या जगातले जे भोग आहेत ते, आणि परलोकातले म्हणजे स्वर्गामधले भोग. आता स्वर्गामध्ये आपण काय म्हणतो, अप्सरा छान नाचत असतात, तुम्हाला सगळं छान हवं, चांगल्या सगळ्या गुडी गुडी थिंग्स तिकडे घडत असतात, हो की नाही. म्हणजे आपण स्वर्गाची कल्पना जी काय केलेली आहे ती अशा प्रकारे केलेली आहे ना की तुम्हाला सगळ्या प्रकारचे आनंद त्या ठिकाणी मिळत असतात. हा, तर पृथ्वीवरती ज्या काही गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो किंवा भोगल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो ते भोग, आणि स्वर्गामध्ये मिळणारे जे काही भोग आहेत तर त्या भोगांचा तुम्ही त्याग करायचा आहे. हा, वैराग्य. आणि मग नुसता त्याग नाही करायचा तर त्याच्यापासून विरक्त पण व्हायचंय, म्हणजे तुम्ही मनाने तुम्ही विरक्त झालं पाहिजे. की आता त्यांनी सांगितलंय ना ज्योतिषोम यज्ञ का करायचा, त्यांनी सांगितलंय का करायचा आहे.
आपण सारखं ते उदाहरण घेतो. का बरं करायचं ज्योतिष्टोम, म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील. म्हणजे स्वर्गामध्ये सर्व आकांक्षांची पूर्ती होण्यासाठी आणि होण्यासाठी सगळ्या सुखाची. ज्योतिष्टोम याग करायचा, बरोबर. म्हणजे शेवटी माणसाच्या वैशेषिक दर्शनाप्रमाणे पण बघितलं आपण की तुम्हाला स्वर्गप्राप्ती करायचंय शेवटी अपूर्व, तर ते इथे तुम्ही अंतिम उद्दिष्ट की आपल्याला स्वर्ग मिळाला पाहिजे. नॉर्मल लोकांचं हे असंच असतं की नाही, की तुम्हाला स्वर्गामध्ये स्थान मिळालं पाहिजे. पण त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही इहलोकामध्ये पृथ्वीवरती सुद्धा जे काही भोग आपल्याला जे छान भोगावेसे वाटतात ते, आणि स्वर्गामध्ये पण जे काही तुम्हाला मिळणार आहेत ते भोग, तर ह्यांचा तुम्ही त्याग करायचा आहे. आणि त्याग करायचा आहे म्हणजे काय, मनाने. आधी आपण गेलो नाही स्वर्गात तर त्याग कुठून करणार, पण मनामध्ये तुम्ही इच्छा धरू नका आणि तुम्ही त्याच्यापासून विरक्त व्हा, म्हणजे वैराग्य वृत्ती त्याच्यापासून तुम्हाला आली पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. हा, हे कळलं तुम्हाला. इहलोक म्हणजे पृथ्वीवरचा, इह अमूत्र, फल अमूत्र म्हणजे तुम्ही स्वर्गामध्ये, तुम्ही पृथ्वीवर आणि स्वर्ग लोकांमधले तुम्हाला जे काही भोग मिळणार आहेत तर त्याच्यापासून तुम्ही त्याचा त्याग करायचा आणि त्याच्यापासून विरक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे. वैराग विराग म्हणजे काय, वैराग्य तुम्हाला मिळालं पाहिजे. आता ह्या दोन गोष्टी कळल्यात. पहिली गोष्ट काय आहे साधन चतुष्टय मधली? विवेक. नाही. नित्य नित्य वस्तूबद्दलचा विवेक. नित्य 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 अनित्य. नित्य वस्तू आणि विवेक. हा, नित्य अनित्य वस्तू विवेक, बरोबर. दुसरं काय आहे, इह अमूत्र, फळ भोग वैराग्य. फल, फल आहे ते, फल भोग विराग. इह अमूत्र, फल भोग विराग. हे दोन झाल्या गोष्टी, नित्य अनित्य वस्तू विवेक आणि दुसरं इह अमूत्र, फल भोग विराग, बरोबर. म्हणजे पृथ्वीवरच्या आणि स्वर्गामध्ये जी तुम्हाला काही भोग आहेत त्याच्यापासून तुम्ही विरक्ती तुम्ही व्हायचं आहे. आता तिसरं काय आहे तर षट संपत. मोक्ष प्राप्तीसाठी व्यक्तीने षट संपत प्राप्त करावी. आता याच्यामध्ये षट म्हणजे काय, 6. सहा. मग सहा सहा संपत, त्यांनी सहा गोष्टींचा त्यांनी सांगितलेलं आहे की त्या सहा गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, त्या तुम्ही आचरणामध्ये आणायच्या आहेत. तर त्या तुम्हाला तशाच लक्षात ठेवायला लागणार आहेत. तेच शब्द आपल्याला प्रत्येक दर्शनानुसार आपण ठराविक शब्द वापरत असतो, तर ते तुम्ही वापरायचे. नॉर्मली हे शब्द तुम्हाला बरेचसे गेलेले आहेत. शमन हा शब्द गेलेला आहे, शमन करणं, बरोबर. माहितीये ना सगळ्यांना, शमन करणं म्हणजे काय, ऐकणं. शांत करणं, शमन करणं, शांत करणं, शमन. हा, दुसरं काय आहे, दमन. दमन शब्द माहितीये, दमन, इच्छांचं दमन करू नका, आपण मराठीमध्ये पण वापरतो ना दमन. नियंत्रण करणे. नंतर उपरती याच्यामध्ये आपण बौद्ध दर्शनामध्ये किंवा इतर काही दर्शनामध्ये संन्यास घेणं असं त्याचा अर्थ आहे. आपण नंतर एक एक बघणार आहोत, पण आधी ते शब्द तुम्ही लक्षात घ्या. तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, एखादं दुःख सहन करण्याची तुमची जी क्षमता असते ना, तर म्हणजे चांगलं वाईट ह्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये घडत असतात, तर ती तितिक्षा तुमच्या अंगी आली पाहिजे. ते दर्शनामधला हा शब्द आहे, तितिक्षा. समाधान. आता इथे समाधान म्हणजे आपण संतुष्ट अशा अर्थाने वापरतो, पण इथे समाधान म्हणजे काय तर एकाग्रता, अशा अर्थाने समाधान हा शब्द वापरलेला आहे. एकाग्रता आणि श्रद्धा. आता इथे श्रद्धा याचा अर्थ काय, हे कशावरती आधारित आहे, वेदांत उपनिषदांवरती किंवा वेदांवरती, म्हणजे डायरेक्ट वैशेषिक आणि वेदांत दर्शन हे उपनिषदांवरती वेदांवरती आधारित आहे ना डायरेक्ट. सगळीच दर्शन आस्तिक दर्शन आहेत, पण काही काही दर्शनांनी त्यांचे फक्त काही गोष्टी उचललेले आहेत. पण इथे त्यांनी जवळजवळ वेदांमधल्या बऱ्याच गोष्टींवरती त्यांनी सगळं त्यांचे जे काही सार आहे ते त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे वेदांमधलं. ते इथे उपनिषदांवरती, मग गुरुनी जे काही तुम्हाला उपदेश केलेला आहे किंवा वेदवाक्य जी काही सांगितलेली आहे, तर त्याच्यावरती तुम्ही श्रद्धा ठेवायची. श्रद्धा याचा अर्थ काय, की जे गुरूंनी उपनिषदांमधलं किंवा वेदांचं सार जे काही सांगितलेलं आहे, वेदवाक्य जी काही आपण आधी काल मी तुम्हाला सांगितले वेदवाक्य, तर त्याच्यावरती तुम्ही श्रद्धा ठेवायची. तर ह्या सहा गोष्टी आहेत, म्हणून त्याला म्हटलेलं आहे षट संपत. आता पुन्हा आपण एकदा बघूया की पहिलं आपण काय बघितलं, पहिलं
नाही नाही मोक्षप्राप्तीच्या याच्यामधलं पहिलं काय, साधन चतुष्टय मधलं पहिलं काय बघितलं? विवेक. नित्य नुसतं अनित्य वस्तू विवेक. हा, आणि दुसरं काय बघितलं? इह अमृत फल भोग विराग. विराग. आता तिसरं काय बघितलं, बघतो आहोत? षट संपत. षट संपत. आता याच्यामध्ये एक 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 आपण बघूया. पहिलं आहे शम. आता शमचा अर्थ काय होतो, की आपली जी इंद्रिय आहेत आपली सगळी, तर त्या इंद्रियांच्या प्रवृत्तीपासून आपण आतून, म्हणजे आपण म्हणूया ना, आतून निग्रह करणं, अशा अर्थाने ते आहे. म्हणजे आतून निग्रह. आणि दम याचा आहे तर इंद्रियांचा बाहेरून तुम्ही त्याच्यावरती निग्रह करायचा आहे, तर त्याला त्यांनी दम दम असं म्हटलेलं आहे. आता शम म्हणजे उपनिषदांचे श्रवण. म्हणजे काय, उपनिषदांमधली वाक्य जी आहेत, वेदवाक्य जी आहेत किंवा काय, तर ते तुम्ही ऐकायचे आहेत. मनन, आपण एरवी शब्द वापरतो मनन. मनन म्हणजे काय, तर ती जी उपनिषदांची वाक्य आहेत त्यांचे जे काही अर्थ आहेत, तर त्या अर्थावरती मन तुम्ही स्थिर करण्यासाठी ते ते कशाच्या साह्याने करायचंय, तर तर्काच्या साह्याने तुम्ही त्याच्यावरती मन स्थिर करायचंय, मनन करायचंय, मनातल्या मनात ती वाक्य घोळवायची आहेत. म्हणजे त्याच्या अर्थावरती, अर्थाचं तुम्ही मनन करायचंय, मनामध्ये ते घोळवायचे, त्याला त्यांनी मनन म्हटलंय. म्हणजे मनन करायचं तर कशाचं करायचं, तर तेही इथे सांगितलेलं आहे. बरोबर. उपनिषदांचं श्रवण करायचंय. श्रवण, आता या शम मध्ये 3 गोष्टी येतात: श्रवण, मनन, निधिध्यासन. शम मध्ये कोणत्या 3 गोष्टी येतात? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. 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 हा, म्हणजे पहिलं आपण ऐकतो, ऐकल्यानंतर त्याच्यावर मनन करतो. बरोबर. आणि मग नंतर त्या सारख्या आपण चित्तामध्ये घोळवतो, म्हणजे निधिध्यासन. कळलं? आता श्रवण. श्रवण काय ऐकायचंय तुम्ही, तर उपनिषदांमधली जी वाक्य आहे ती तुम्ही ऐकायची. मनन कशाचं करायचंय, तर जी उपनिषदांची वाक्य तुम्ही ऐकलेली आहेत, मग ती नुसती ऐकायची आहेत का, नाही, तर त्याचे अर्थ तुम्ही जाणून घ्यायचे, त्याच्यावरती मन तुम्ही स्थिर करायचंय त्याच्यावरती, आणि म्हणजे तर तुम्ही ते तर्काने तुम्ही जाणून घ्यायचे आणि स्थिर मनन करायचे, आणि नंतर निधिध्यासन म्हणजे अर्थ तुम्हाला कळला की मग तुम्ही काय करायचंय, की ते मनातल्या मनात एकसारखी चित्तामध्ये घोळवायचे. तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की निधिध्यासन. कळलंय? हे 3 गोष्टी शमन मध्ये 3 गोष्टी आहेत, षट संपत मध्ये 6 गोष्टी आहेत. त्याच्यातलं पहिलं शमन, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. त्या 3 कोणत्या आहेत? श्रवण, मनन, निधिध्यासन. निधिध्यासन. हा, बरोबर. निधिध्यासन. आता श्रवण कळलं, उपनिषदांचे वाक्य ऐकायचे. मनन, त्या वाक्यांचा अर्थ मनावर स्थिर करण्यासाठी तर्काच्या साह्याने मनन करायचे. आणि तिसरं निधिध्यासन म्हणजे तो अर्थ कळल्यावरती त्याला एकसारखं चित्तामध्ये घोळवायचंय. आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता शम झालं, मग पुढचं आहे दम. मग दम म्हणजे काय, तर श्रवण, मनन आणि निधिध्यासन या व्यतिरिक्त इतर विषयांमध्ये मग्न असणाऱ्या बाह्य इंद्रियांना संयमित करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचंय. मग आता इतर आपली जी काही इतर इंद्रिय, आपली जी सगळी इंद्रिय आहेत, तर त्या इंद्रियांवरती थोडक्यामध्ये बाहेरून आपण जो नियंत्रण आणतो की नाही त्यांच्यावरती, म्हणजे तोंडावर खायचं नाहीये, वाईट ऐकायचं नाही, बाहेरून आपण नियंत्रण आणतो, तर त्याला त्यांनी म्हटलेले दम. शम आणि दम. आलंय लक्षात 2 गोष्टी? शम म्हणजे आतून निग्रह करायचा आहे, आणि दम म्हणजे बाहेरून नियंत्रण करायचंय. मग आतून शम मध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन या 3 गोष्टींनी तुम्ही करू शकता. आणि दम, मग त्याच्यानंतर तिसरं म्हणजे उपरती. उपरती म्हणजे काय, तर आपण बघतो की शंकराचार्य त्यांनी अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आहेत, बरोबर. मग त्यांनी संन्यास घेतला की नाही, मग त्यांनी सांगितलं की म्हणजे विधियुक्त संन्यास घ्यायला पाहिजे तुम्ही. तर मग त्याच्यासाठी कसं, म्हणजे संसारात आपण जे काही संसार करतो तर त्याच्यापासून तुम्ही
विधियुक्त संन्यास घेणं त्याला त्यांनी उपरती असं म्हटलेलं आहे. आपण ज्या अर्थाने उपरती झाली म्हणतो तसा अर्थ इथे नाहीये. इथे उपरती म्हणजे विधियुक्त संन्यास घेणं. आणि मग चौथं काय, तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, शीत उष्ण सुख दुःख म्हणजे काय, थोडक्यामध्ये ज्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत तर त्याच्यापासून त्या दोन्ही गोष्टी आपण एकाच वृत्तीने सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे खूप आनंद झाला आणि खूप दुःख झालं तरी तुमचं माइंड स्टेबल पाहिजे. म्हणजे आनंदाने हुरळून जाऊ नका आणि दुःखाने गळून जाऊ नका. बरोबर, दोन्ही स्थितीमध्ये तुमचं मन हे तेवढंच स्थिर असलं पाहिजे की दोघींनी एवढं तुमचं म्हणजे द्वंद्वांचा थोडक्यात नाश झाला पाहिजे तुमच्या मनातली जी गोष्टी आहेत. आणि त्याच्या ते एकदा झालं की तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्ही समोर आली तरी, कोणाचा मृत्यू झाला तरी तुम्ही फार हाय खाल्ल्यासारखी तुमची वृत्ती होणार नाही, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला मिळाल्यानंतर हर्षवायू होणार नाही, किंवा आनंदाने तुम्ही हुरळून तुम्हाला गर्व होणार नाही. अशा प्रकारची तुमची स्थिती राहते आणि त्याला त्यांनी म्हटलेलं तितिक्षा. म्हणजे चांगल्या वाईट प्रसंगामध्ये तुम्ही स्टेबल राहणं थोडक्यात, तर त्याला त्यांनी तितिक्षा असं म्हटलेलं आहे. नंतर समाधान. समाधान म्हणजे मनाची एकाग्रता असणं. समाधान म्हणजे मनाची एकाग्रता. इथे समाधान म्हणजे संतोष हा अर्थ घ्यायचा नाहीये, मनाची एकाग्रता असणं. आणि शेवटचं श्रद्धा. श्रद्धा म्हणजे गुरूंनी उपदेश केलेली जी वेदांमधली वाक्य आहे तर त्याच्यावरती तुम्ही श्रद्धा ठेवायची आहे. आता मला षट संपत पहिलं कोण सांगतं, पहिलं काय आहे, पहिलं काय आहे? शम. शम. शम मध्ये कोणत्या गोष्टी येणार आहेत? 3. म्हणजे आतून नियंत्रण, श्रवण, मनन आणि निधिध्यासनम. हा, मग दुसरं काय येणार आहे शम मध्ये? हा बरोबर, मग दुसरं काय येणार आहे? दुसरं दम. दम. दम म्हणजे काय? म्हणजे बाह्य नियंत्रण. म्हणजे इंद्रियांवरती संयम. इंद्रियांवरती हा, तर्कांच्या साहाय्याने बाहेरून नियंत्रण आणणे. नाही, इंद्रियांना तुम्ही संयमित करायचंय आणि त्यांच्यावरती नियंत्रण करायचंय. बरोबर, तुमची जी इंद्रिय आहे तर त्यांना तुम्ही त्यांच्यावर संयम आणायचं. म्हणजे थोडक्यात बाहेरून नियंत्रण आपण आणतो इंद्रियांवरती, त्याला दम असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर उपरती. उपरती म्हणजे काय? विधियुक्त संन्यास घेणे. विधियुक्त. बरोबर, सांसारिक कर्म म्हणजे त्यांनी जी नित्य नैमित्तिक किंवा इतर जी सगळी कर्म सांगितलेली आहेत की नाही, तर ही सगळी कर्म संसारी माणसांनी, गृहस्थाश्रमीच्या माणसांनी करायची आहेत ना ही सगळी कर्म. किंवा लहानपणापासून काही गोष्टी केल्या जातात तर ते सगळी जी कर्म जी त्यांनी सांगितलेली आहे 6 वरती आपण बघितली, त्याच्यातली 4 कर्म तुम्हाला करायला सांगितलीत ना, तर म्हणजे त्या कर्मांचे दोष त्या संन्यासाला लागत नाही. त्यांनी या सगळ्यांपासून म्हणजे मुक्त झालेला असतो तो. तर ते त्यांनी कर्मांपासून, सांसारिक कर्मांपासून विधियुक्त संन्यास घेणं. संन्यास घेणं हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. तितिक्षा म्हणजे पुढचं काय येतं? चौथं तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुख दुःख म्हणजे परस्पर विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्या सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. नुसतं सहन नाही, एकाच वृत्तीने सहन करायचंय. म्हणजे एकाच वृत्ती म्हणजे दोघांकडे तुमची दृष्टी एकच असली पाहिजे. एकाच वृत्ती म्हणजे एका पातळीवरती तुमचं मन राहतं. सुख आणि दुःख कडे बघण्याची तुमची वृत्ती ही एक समान असते. त्याला त्यांनी तितिक्षा म्हटलेलं आहे. पुढचं काय आहे? समाधान म्हणजे मनाची एकाग्रता. समाधान. बरोबर, त्याच्या पुढचं श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? गुरूंनी जे उपदेश केले आहेत किंवा जे वेदवाक्य सांगितले त्यावर विश्वास, श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे. बरोबर. आता आपण मोक्षाचे उपाय बघितले, त्याच्यामध्ये पहिलं काय होतं? पहिलं काय होतं मोक्षाच्या उपायांमध्ये? 4 वेद आणि 6 वेदांग. 4 वेदांनी 6 वेदांगांचं ज्ञान प्राप्त त्यांचे करायचं. सखोल अध्ययन केले पाहिजे. दुसरं काय होतं थोडक्यात? काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग करायचा आहे. हा, आणि बाकीची 4 कर्म करायची आहेत. बरोबर, नुसतं त्याग करायचं तेवढं नाही सांगायचंय. बाकीची कुठली 4 कर्म आहेत तर ती करायची आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित कर्म आणि उपासना कर्म करायचे.
बरोबर. मग त्याच्यानंतर तिसरं काय आहे? मोक्ष प्राप्तीसाठी साधन चतुष्टयाचे आचरण करायचंय. बरोबर. साधन चतुष्ट. साधन चतुष्टयामध्ये 4 गोष्टी कोणत्या? नित्य अनित्य वस्तू आणि विवेक. हा. दुसरं इह, इह अमूत्र, फल भोग आणि विराग. विराग. बरोबर. तिसरं काय? षट संपत. षट संपत. म्हणजे इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. हा. आता हा प्रश्न आला की तुम्हाला 20 मार्क मिळून जाणार आहेत, हो की नाही? लगेच नंतर करून टाका. ओके. आता चौथं आपण बघणार आहोत, मुमुक्षत्व. आता हे तुम्हाला ऍक्च्युली उत्तराचे पॉइंट्स दिलेत. प्रत्येक उत्तर लिहिताना प्रस्तावना मधलं हे आणि शेवट हे तुम्ही करणार आहात, तर तुम्हाला फुल मार्क्स किंवा चांगले मार्क्स मिळतात त्याच्यामध्ये. म्हणजे नुसत्या नोट्स दिल्या तर तशाच्या तशा उतरवल्या असं करायचं नाहीये. लक्षात घ्या. कारण कुठलंही विषयानुसार त्याचे पॉइंट्स दिले जातात आणि तुम्हाला त्याचं पुढचं मागचं लिहायचं असतं. हा. ओके. आता मुमुक्षत्व चौथं आपण बघतो की मोक्षाची इच्छा असणं. हे त्यांनी सांगितलेलं. अद्वैत वेदांताप्रमाणे वरील सर्व गुण प्राप्त केल्यावर मनुष्य ब्रह्मप्राप्तीसाठी योग्य होतो. या सर्व गोष्टी आचरणात आणल्यावर त्यांनी योग्य अशा स्वतः ज्ञान प्राप्त केलेल्या गुरुला शोधावे. म्हणजे आता ह्या सगळ्या तुम्ही वेदांचं अध्ययन केलंय सगळं. आता समजा तुम्ही जरी वेद वाचले आणि सगळं केलं, तुम्हाला कळलं, पुस्तकं वाचूनही तुम्हाला कळलं, पण मग त्याच्यानी तुम्हाला पूर्ण ज्ञान होणार आहे का? नाही. त्याला गुरुची आवश्यकता आहे. मग आता तुम्ही गुरु कसा शोधायचा? तर गुरु हा असा असला पाहिजे की त्यांनी स्वतः ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. तर असा गुरु तुम्ही शोधायचा आहे. बरोबर. मग अशा गुरुकडे गेल्यावरती काय होतं की त्या गुरुचं तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही त्याचं पूजन करायचंय, त्याचा आदर सत्कार करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काय होतं की मग गुरु त्याला काय सांगतो की त्याच्याकडे गुरुच्या तिथे तो शिक्षण घेतो. आणि मग त्याच्यानंतर मग सगळं ज्या वेळेला शिक्षण घेतल्यानंतर मग तो शिष्याला काय सांगतो की तत्वम असी, म्हणजे ते ब्रह्म, ते ते तूच आहे. मग ते म्हणजे काय? ते ब्रह्मतत्व. बरोबर. ते ब्रह्मतत्व ते तूच आहेत. अशा प्रकारे गुरु त्याला, म्हणजे गुरुच्याकडे शिकल्यावरती त्याला हे जाणतो तो. कारण तो ब्रह्मनच्या शोधामध्ये निघालेला आहे ना, आत्मन ब्रह्मन आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान याच्या शोधामध्ये निघालेला आहे. तर मग गुरुकडे गेल्यावर अशा प्रकारचं नॉलेज त्याला होतं. आणि मग काय होतं तर इत्यादी वैदिक श्रुतींच्या सहाय्याने आत्मा व ब्रह्मात्माच्या एकत्वाचा उपदेश करतात. म्हणजे काय की म्हणजे आत्मन आणि ब्रह्म हे वेगळं नाहीये, तर हे एकच आहे. तर अशा प्रकारचा उपदेश हा गुरु शिष्याला आपल्या करतो. त्या उपदेशाने सर्व प्रकारच्या अज्ञानाचा नाश होऊन ब्रह्म आणि आत्माच्या एकतत्वाचे ज्ञान त्याला होते. हे ज्ञान प्राप्तीच, म्हणजे हे जे ज्ञान होतं तर हेच त्या मोक्षासाठी कारण आहे. कळलं? म्हणजे तुम्हाला हे सगळं ज्ञान मिळालंय, मग आता तुम्ही काय, मग गुरुच्या, चांगल्या गुरुच्या शोधात जायचंय की ज्या गुरुने ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. मग त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्यांचा आदर सत्कार वगैरे करायचा आहे. त्याच्या गुरुगृही राहून तुम्ही त्याच्याकडनं नॉलेज घ्यायचंय. मग त्याच्याकडनं नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही उपनिषदांचं श्रवण किंवा त्याच्याकडनं त्याचे अर्थ काय आहे, म्हणजे नुसतं वाचून सगळे अर्थ समजत नाही, त्याच्यातले गहन अर्थ हे वेगळे असतात. अजून ते गुरुकडूनच समजतात. म्हणून गुरु असला पाहिजे किंवा गुरु करावा असं म्हणतात. आणि गुरुंकडनं हे अर्थ तुम्हाला समजल्यानंतर गुरु सुद्धा प्रत्येक शिष्याला म्हणजे शिष्याच्या पात्रतेनुसार सगळ्या गोष्टी देत असतो. बरोबर. मग गुरुंकडनं हे ज्ञान मिळतं त्यावेळेला कशा स्वरूपाचं असतं की ते तूच, ते ब्रह्मतत्व जे आहे ते तूच आहे. आणि मग नंतर हे आत्मन आणि ब्रह्मन हे एकच आहे, अशा प्रकारचं ज्या वेळेला ज्ञान होतं तर त्यावेळेला ते मोक्ष प्राप्तीचं कारण ठरतं. आणि अज्ञानाचा त्यावेळेला नाश होतो ना, म्हणून त्यांना मोक्ष प्राप्तीकडे तो जातो. आता हे 4 गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत सगळ्या. म्हणजे मुमुक्षत्व पर्यंत, मग त्याच्यानंतर तुम्हाला मोक्ष कसं म्हणजे कशा प्रकारे मोक्ष गुरुकडे गुरुगृही जाणं हे गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच हे 4 गोष्टी केल्या असं नाही, तर गुरुगृही जाऊन गुरुकडून
ते तत्व तूच आहे इथपर्यंत तुम्ही समजून घ्यायचंय आणि हे दोन्ही तत्व म्हणजे एकच आहे हे समजून घेणं. याच्यानंतर तुमचा अज्ञानाचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीकडे तुम्ही मिळते म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना म्हटलेलं आहे, कळलेलं आहे. हो मॅडम. हा, ओके. इतर काही दर्शन असं मानतात की आत्मा खरोखरच बंधनात असतो आणि मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, परंतु या दर्शनाप्रमाणे आत्मा हा नित्य मुक्तच असतो. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी की आत्मा बंधनामध्ये असतो आणि मग त्याला सोडवून घेण्यासाठी आपण मोक्ष प्राप्तीचे उपाय अशा प्रकारचं सांगितलंय. पण यांनी या दर्शनामध्ये काय म्हटलेलं आहे की आत्मा हा नित्य मुक्तच असतो, फक्त केवळ अज्ञानामुळे तो विचार करतो की मी बंधनामध्ये आहे. आणि हा, एक मिनिट. परंतु या दर्शनाप्रमाणे आत्मा नित्य मुक्तच असतो, तो केवळ अज्ञानामुळे असा विचार करतो की मी बंधनामध्ये आहे. मोक्ष ही प्राप्त करण्याची स्थिती नव्हे तर जाणण्याची अवस्था आहे. म्हणजे तुम्ही जाणून घ्यायचंय की मी म्हणजे आत्मन आणि ब्रह्मन हे तत्व एकच आहे. म्हणून त्यांनी म्हटले की एखादी गोष्ट अचीव करायची नाहीये, तर तुम्ही फक्त ज्ञानाने तुम्ही जाणून घ्या की ही दोन्ही तत्व एकच आहे. मग त्यांनी काय सांगितले, आत्मनः स्वरूपेण अवस्थिती मोक्ष अशा स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. अद्वैत वेदांतामध्ये मोक्ष स्थितीमध्ये केवळ सर्व दुःखाचा नाश होत नाही, तर आनंदाची प्राप्ती होते. आपण आत्म्याचं स्वरूप ब्रह्मांचं स्वरूप कसं बघितलंय, सच्चिद आनंद, बरोबर. सच्चित आणि आनंद. मग त्यांनी काय म्हटलंय की आनंदाची प्राप्ती होते, म्हणजे नुसतं दुःखच नाश होत नाही. आता बरेच दर्शनामध्ये आपण मागेही बघितलं की दुःख तुमचं संपतं, पण त्याचा अर्थ असा नाही की सुखाची प्राप्ती होते. अशा प्रकारचं ज्ञान आपण आधीच्या काही दर्शनांमध्ये बघितलंय, बरोबर. दुःखाची निवृत्ती होते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आनंद मिळतो. तर यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला नुसतं दुःख निवृत्ती नाही तर आनंदाची प्राप्ती होते. कारण ज्याचे ज्ञान होते, म्हणजे ज्याचं तुम्हाला ज्ञान होतं, ते ब्रह्मन कसं आहे, आनंद स्वरूप आहे, हो की नाही. मग तुम्हाला ते शेवटचं अल्टिमेट नॉलेज आहे ना, की तुमचं ब्रह्मन जे आहे त्याचं जे मूळ गुण त्यांनी सांगितले, सच्चिद आनंद, ते तुम्हाला कळतात आणि मग ते आनंद स्वरूप तुम्हाला कळतं की ब्रह्मन हे आनंद स्वरूप आहे. ब्रह्म सत्य आहे आणि बाकी सर्व जगत मिथ्या आहे. याचा अर्थ असा नव्हे की ब्रह्माचे सत्य स्वरूप जाणल्यावर बाकी संसार नष्ट होऊन जातो. पण असं होतं का की आपण म्हटलं जगन मिथ्या, मी आधी म्हटलं, तर तुमचं आजूबाजूचं जग नष्ट होतं असं होतं का? नाही, ते जग असतंच. बाकी सृष्टी तशीच राहते, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. हम्म. अशा प्रकारे म्हणजे जग मिथ्या आहे पण जगात दुःख आहे वगैरे असं नाही. आपण सुख दुःख, आपण ते तितिक्षा म्हटलं, सुख दुःख तुम्ही दोन्हीकडे एकाच दृष्टीने बघता आहात, बरोबर. मग ते ज्या वेळेला तशी दृष्टी तुमच्याकडे येते, त्यावेळेला ह्या आजूबाजूच्या जगताचा तुमच्यावरती काहीच परिणाम होऊ शकत नाही, की त्याच्यामुळे तुम्हाला अति आनंद अति दुःख असं मिळत नाही, कारण तुम्ही स्वतः आनंद स्वरूपच आहात. तर मग तुम्हाला बाकीच्या जगाच्या असण्यानी म्हणजे दुःखाने काही तुम्हाला फरक पडत नाही, की ज्याला आपण दुःख म्हणतो त्यांच्या दृष्टीने ती सेमच असतात. निष्काम कर्माचे आचरण केल्याने ज्ञानप्राप्तीनंतर नवीन कर्मफलही उत्पन्न होत नाही. आता ही जीवनमुक्तीची अवस्था आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, की आपण मागे चांभाराचं चाक जे म्हटलं होतं की तुमचं आयुष्य हे राहतं ना, नंतर फिरत राहतं, बरोबर. कुंभाराचं मॅडम. कुंभाराचं, सॉरी सॉरी, मी तेच म्हणते, मी काहीतरी चुकीचं बोलते, सॉरी. कुंभाराचं चाक हे जसं फिरत राहतं तसं इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही सगळं तुम्हाला मोक्षावस्था म्हणजे मुक्तीची अवस्था प्राप्त झालेली आहे, बरोबर. मुक्तीची अवस्था प्राप्त झाली आहे, पण मग त्याच्यानंतर तुम्ही जी काही कर्म करता, तर त्या कर्म करण्याने म्हणजे ती निष्काम कर्म अशा पद्धतीने ती केली जातात त्या व्यक्ती म्हणजे त्या संन्यासाकडून किंवा त्या जिला मोक्ष प्राप्त झालाय त्या व्यक्तीकडून. आणि मग असं जे आचरण असतं ते निष्काम कर्म त्याच्या हातून घडत असतं. आणि मग ते निष्काम कर्म आहे, तर ते नवीन कर्मफल म्हणजे प्रत्येक कर्म केलं तर त्याचं फळ मिळणार आहे. पण तुम्ही जर निष्काम पद्धतीने म्हणजे तुम्ही कुठली कामना मनात धरून ते केलेलं नाहीये, तर त्याचं फळ उत्पन्न होत नाही.
बरोबर. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे ही जी मोक्षप्राप्ती नंतरची जी काही अवस्था आहे, तर त्याला त्यांनी जीवनमुक्तीची अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि ती जी अवस्था संपली म्हणजे त्याला त्यांनी प्रारब्ध कर्म, आपण या जन्मामध्ये आल्यावरती जी काही कर्म आपण करत असतो तर ती आपण प्रारब्ध कर्म म्हणतो. तर ती प्रारब्ध कर्म ही भोगून त्याची संपली कि मग त्याच्यानंतर त्याला विदेह मुक्ती, म्हणजे शरीरही नष्ट होतं तेव्हा त्याला त्यांनी विदेह मुक्ती असं म्हटलेलं आहे. जीवनमुक्ती म्हणजे काय, की मोक्ष प्राप्त केल्यानंतर सुद्धा तो निष्काम कर्म करत राहतो. म्हणजे तो तर जगतो नंतर ना, एकदा ज्ञानाने मोक्ष मिळाला तरी तो जगणार आहे. बरोबर. मोक्ष मिळाल्यानंतरही तो जगणार आहे. मग तो जगणार आहे तर मग मग नंतर मग तो काय कर्म करतो त्याची परत त्याची कर्मफल होतं का, तर नाही होत. कारण त्याच्या हातून जी काही कर्म घडतात ती निष्काम कर्मच घडतात आणि त्याच्यामुळे त्या कर्माचं फळ उत्पन्न होत नाही. आणि हा जो त्याचा ही जी अवस्था त्याची आहे तर त्याला त्यांनी जीवन मुक्तीची अवस्था म्हटलेली आहे. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग ही तर म्हणजे मोक्ष मिळाल्यानंतर सुद्धा तो जिवंत राहून जी कर्म करतो ते प्रारब्ध कर्म त्याचं संपलं, त्याचं शरीर पण नष्ट झालं म्हणजे थोडक्यात तो मेला. तर त्याच्यानंतर ती जी अवस्था आहे तर त्याला त्यांनी विदेह मुक्ती असं म्हटलेलं आहे. हे इथपर्यंत समजलंय. जीवनमुक्ती, विदेह मुक्ती, किंवा आपण जे मोक्षाचे 4 उपाय बघितले त्याच्यानंतर कसं गुरुकडे जाऊन तत्वमसी म्हणजे ते तत्व तूच आहे हे गुरुकडनं जाणून घेतो तो. आणि मग त्याच्यानंतर मग जीवनमुक्ती आणि विदेह मुक्ती या गोष्टी ह्या समजलेल्या आहेत सगळ्यांना व्यवस्थित. हो. जीवनमुक्ती म्हणजे काय, आपण त्याचा अभ्यास करणार आहोत नंतर डिटेल मध्ये. जीवन हा. हा. जीवनमुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्तीनंतर जे निष्काम कर्म केलं जातं आणि त्याला जीवनमुक्ती म्हणतात. त्यामुळे फळ निर्माण होत नाही, त्याचं फळ निर्माण होत नाही. हम्म. बरोबर. आणि विदेह मुक्ती देहमुक्तीमध्ये मॅडम ते शरीर पण नष्ट होतं. निष्काम कर्म केल्यानंतर शरीर पण नष्ट होतं. बरोबर. परत एकदा वाचूया. 2 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत, जीवनमुक्ती आणि विदेह मुक्ती. पूर्व जन्मांमध्ये जीव ज्या प्रकारची कर्म करतो त्याला संचित कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पूर्वीपासून जे बॅगेज पोटली घेऊन येतो तर ते संचित कर्म त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याच्यापैकी वर्तमान म्हणजे आता तुम्ही जे जगता आहात त्या जन्मामध्ये ज्या प्रकारचे कर्माचा उपभोग त्या जीवानी घ्यायचा असतो त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. म्हणजे आपण आता जे काही कर्म उपभोगतो आहे तर तर त्याला त्यांनी प्रारब्ध कर्म म्हटलेलं आहे. संचित कर्म, संचित म्हणजे मागून आणलेलं, मागच्या जन्मीचं बॅगेज जे आणलंय ते. प्रारब्ध म्हणजे या जन्मीचं. बरोबर. आत्ता ह्या जन्मामध्ये, वर्तमान जन्मामध्ये जे काही कर्मफलांचा तुम्ही उपभोग घेता आहात, जीव घेतो आहे त्याला प्रारब्ध कर्म म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला मोक्ष मिळतो त्यावेळेला ज्यावेळेला ब्रह्मज्ञान मिळतं त्यावेळेला संचित कर्मांचा नाश होतो. पण प्रारब्ध कर्म ही तुम्हाला भोगूनच संपवावी लागतात. आणि म्हणून ते जीवन मुक्तीची अवस्थामध्ये जी नंतरची जी कर्म आहेत ना ती त्याच्यासाठी आहेत. प्रारब्ध कर्म ही भोगून संपवावी लागतात. प्रारब्ध कर्माची फळे अनुभवून संपत नाही तोपर्यंत शरीराने जीवित राहायला लागतं. म्हणजे प्रारब्ध कर्माच्या मध्ये तुम्ही जी काही फळं मिळाली तर ती तुम्हाला भोगूनच संपवायला लागतं. निष्काम मॅडम कर्मा हा. प्रारब्ध कर्म आपण असं काय म्हणतो ना काही काही वेळेला की आपल्याला जे ह्या जन्मात भोग मिळतात ते मागच्या जन्मीचं प्रारब्ध असतं असं म्हटलं जातं ना. मागच्या जन्मीचं प्रारब्ध असतं नाही. हे माझं प्रारब्ध आहे म्हणजे काय, या जन्मामध्ये तुम्हाला मिळतंय, वर्तमान जन्मामध्ये जी काही फळं मिळतात हे तुमचं प्रारब्ध आहे. आणि मागच्या जन्मीचं प्रारब्ध नसतं. मागच्या जन्मीच्या कर्मांचं प्रारब्ध म्हणून तुम्ही आता भोगत असता. मागच्या जन्मीचं प्रारब्ध नसतं. मागच्या जन्मीच्या फळांचं म्हणजे मागच्या जन्मीच्या कर्मांचं फळ ते प्रारब्ध म्हणून तुम्ही आता भोगत असता. आपण मधले शॉर्टकट तोडून टाकतो काही शब्द. मागच्या जन्माची जी फळं आहेत ती संचित, साठलेली.
आणि आता जी साठलेली फळ आहे, आपण नाही का म्हणत, आता समजा एखादा चोर डाकू आहे आणि म्हणजे एखादा व्यक्ती बघतो की आपण मारामाऱ्या करतो, सगळं करतो, पण त्याच्याकडे ऐशो आराम आहे, गाडी बंगला सगळं आहे, लोकांमध्ये मान सन्मान आहे. म्हणजे आणि आपण बघतो की एखादा सज्जन माणूस आहे, पण तो त्याच्याकडे गरिबी आहे आणि त्याच्याकडे म्हणजे तो दुःखात आहे किंवा अशा प्रकारचं आपण बघतो, हो की नाही? बघतो ना या गोष्टी. मग हो आपण हो म्हणतो हो आपण चांगलं वागतो तरी मग आपल्याला काय बरं असं भोग आहे. मग आपण म्हणतो हे प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध आहे म्हणजे आत्ताचे भोग आहेत हे थोडक्यात. ते मागचे नाही. मागचे भोगांची फळं म्हणून तुम्ही आता हे असं भोगता आहात. पण तुम्ही या जन्मामध्ये तुम्ही चांगले वागलात तर त्याची फळं तुम्हाला निश्चित मिळणार आहे. ते काय प्लस मायनस बॅलन्स शीट नसते, की समजा माझी मागच्या जन्माची 98 किंवा 50, 60 आहेत आणि या जन्मामध्ये मग चला मी 40 केली तर माझा बॅलन्स होईल, असं नसतं. ती फळं तुम्हाला कित्येक जन्मांमध्ये भोगायला लागतात. कळलं? असं नसतं. ज्या वेळेला ती फळं आहेत, आपण पातंजली योग सूत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं की ती फळं तुमची जेव्हा पिकतात तेव्हाच ती तुम्हाला भोगायला लागतात. मग ती तुमची या जन्मामध्ये तुम्हाला भोगायला लागतील, कदाचित पुढच्या जन्मात भोगायला लागतील, माहित नाही. अशा प्रकारे. पण हे हो मॅडम. संचित, हो आता इथे आपण विचार केला संचित कर्म म्हणजे मागच्या जन्माचं कर्म, साठलेलं कर्म, संचित म्हणजे साठलेलं. मग साठतं केव्हा? आधी घडलेल्या गोष्टीच साठून राहतात ना, मग ते साठलेलं. मग साठलेल्या कर्मांमधनं तुम्ही चांगले वाईट जे काही तुमची कर्म केली आहे त्याच्यानुसार तुम्हाला या जन्मामध्ये तुम्ही त्याची फळं भोगता. ते तुमचं प्रारब्ध कर्म किंवा तुम्ही आता काही वागत असता ते तुमचं प्रारब्ध कर्म. हा, मग हे प्रारब्ध कर्म तुम्हाला या जन्मातच भोगून संपवायचं आहे. बरोबर? मग आता ह्या जन्मामध्ये जर मला मोक्ष प्राप्त झाला, आता समजा मला या क्षणी मोक्ष प्राप्ती झाली असं जर मी इमॅजिन केलं, तर तरी मला जिवंत तर मी राहणार आहे. मग ह्या प्रारब्ध कर्माची जी काही फळं आहेत ती मला या नंतरच्या काळामध्ये मला ती भोगून संपवायची आहे. बरोबर? मला ती भोगून संपवायची आहे. कळलं? हो पण मॅडम. पण मला ज्यावेळेला मोक्ष प्राप्ती होते त्याच्यानंतर नंतर मी त्या कर्माची नंतर जे काही मी वागते त्याची फळं होत नाहीत, कारण मी ती निष्काम पद्धतीने करते किंवा निष्काम पद्धतीने त्या योगाकडून घडतात. आणि म्हणून त्याला जी नंतर मोक्षप्राप्ती नंतरची जी काही तो कर्म करतो त्याचे काहीही फळ मिळणार नाहीये त्याला, चांगलं वाईट काहीच नाही. पण त्याला ते मरेपर्यंत प्रारब्ध कर्म त्याचं ते भोगून संपवायचं आहे. आणि मग ज्या वेळेला ते संपेल, ती व्यक्ती जाईल, त्याच्यानंतर त्याला विदेह मुक्ती अशी संकल्पना असं त्यांनी म्हटलेलं आहे. शरीर नष्ट होतं तेव्हा त्याला त्यांनी विदेह मुक्ती असं म्हटलेलं आहे. कळलं? हो सगळ्यांना कळलं? थोडस बाकीच्यांनी पण काही ठराविकच आवाज येत असतात. हो हो बाकी कळलं मॅम. ओके. हा विदेह कर्माची मॅडम कर्मामध्ये ना अजून एक म्हणजे ती संकल्पना आहे ना, म्हणजे संचित प्रारब्ध आणि क्रियमान कर्म असं म्हणतात. ते तुम्ही आपण काय करायचं माहितीये, तो घोड्याला झापड लावलं की कसं तो आजूबाजूला बघत नाही की नाही, हा हो की नाही? तो समोरच बघतो. तसं आपण एक दर्शन म्हंटल ना की ते एका दर्शनापुरताच विचार करायचा, त्याच्यामध्ये दुसऱ्या दर्शनाचं मिक्सिंग करायचं नाही. कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. हा, जे आपण कधी कधी समजून घेण्यासाठी घेतो काही गोष्टी, म्हणजे आता जे काही समजले आहेत त्याचा आधार घेतो, पण तुम्ही एक दर्शन म्हटलं की त्या दर्शनाचाच विचार करायचा, दुसऱ्या दर्शनाचं मिक्सिंग करायचं नाही. कारण आपण हे अजून सुरुवातीला शिकतो ना, मग गोंधळ होतो. मग आता याच्यामध्ये आता ह्याच्यातही जीवनमुक्ती म्हटलेलं आहे, अजूनही दुसऱ्या दर्शनांमध्ये जीवनमुक्ती म्हटलंय. मग त्यांची जीवनमुक्ती आणि हे जीवनमुक्तीमध्ये थोडा फरक आहे. मग ह्या वगैरे कसं आधी तुमच्या बेसिक संकल्पना झाल्यानंतर मग तुमचा अभ्यास असेल तर मग ते समजून घ्या तुम्ही. कळलं? तर तुम्ही असं मिक्स करू नका कधी पण. क्लिअर झालंय का ही गोष्ट?
आता मोक्षाचं स्वरूप कसं आहे तर मोक्षाचं स्वरूप शब्दांनी सांगता येत नाही. मोक्षानुभव सर्वस्वी शब्दातीत आहे. म्हणजे हे आपण मोक्ष म्हटल्यावरती तर कुठल्याही याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जी अवस्था असते तर ती अवस्था आपण अ, श- मला आनंद झालाय, खूप आनंद झालाय, खूप म्हणजे किती आपण सांगू शकतो का? नाही. हम्म तर त्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. बरोबर. नंतर ब्रह्म निर्गुण आहे कारण ते पूर्ण आहे. ब्रह्माच्या ठिकाणी नाही असे काहीच नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी एखादी गोष्ट नाहीये असं काहीच नाहीये. त्याच्याकडे सगळं काही आहे कारण तो सर्वज्ञ आहे. त्याला सगळं म्हणजे तिथे त्या ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्या ठायी आहेतच आणि म्हणून तर ते सत आहे. तिन्ही काळामध्ये आहे ना ते. बरोबर. मग तिन्ही काळांमध्ये आहे तर ज्या ज्या गोष्टी सगळ्या काळांमध्ये आहे त्या त्याच्या ठायी आहेतच. बरोबर. मग द्रव्य व गुण ही विचाराची पद्धत त्या अखंड एकरस अनुभवास लागू पडत नाही. ब्रह्म अखंडानुभव स्वरूप आहे, चित आहे. आता ही सगळे त्याची विशेषण आहेत. अखंड म्हणजे अनुभव त्याचा अखंड येतो किंवा अशा प्रकारे चित आहे तो. या अनुभवाचे स्वरूप किमान अर्थहानी पत्करून सांगायचे झाल्यास आता मला सांगा, आपण म्हटलं की मोक्षाच्या स्वरूपात झालेला आनंद हा अवर्णनीय असतो. माझं हे वाक्य बरोबर आहे का चूक? सांगा. बरोबर आहे. बरोबर आहे. मग ज्याचं वर्णनच करता येत नाही हा शब्द सुद्धा मी अवर्णनीय मध्ये सांगितला ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला ती गोष्ट सांगण्यासाठी आपल्याला शब्दांचा आधार घ्यायला लागतो. पण म्हणजे वस्तुतः खरं जर विचार केला तर आपण ती ती अवस्था आपण सांगूच शकत नाही अशी आहे. पण मग तेही सांगण्यासाठी आपल्याला शब्दांचा आधार घेता येतो. मग आपण आता जर असा विचार केला तर बुद्ध बुद्धांना निर्वाणाविषयी विचारलं त्यावेळेला ते त्यांनी मौन बाळगलं. ते का बाळगलं हे समजलं तुम्हाला? कारण शब्दांनी सांगता येत नाहीये ती गोष्ट ना. ही प्रत्येकाची अनुभवण्याची गोष्ट आहे. मला जे अनुभव आले ते तुम्हाला येतीलच असं नाहीये. तुम्हाला वेगळ्या स्वरूपाचा अनुभव निश्चित येऊ शकतो. हो की नाही? आणि म्हणून कधीही त्या अवस्थेचं वर्णन कुठेही केलेलं आढळत नाही. कुठल्याही गुरूंकडून किंवा कुठेही याच्यामध्ये समाधीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला काय काय घडतं वगैरे असं वर्णन आढळत नाही. कारण प्रत्येकाला येणारे अनुभव हे वेगळे वेगळे असतात. ओके. या अनुभवाचे स्वरूप किमान अर्थ म्हणून म्हटलंय, किमान अर्थहानी प्राप्त करून सांगायचे झाल्यास आनंद म्हणून सांगता येईल. या अनुभवात शांती आहे, समाधान आहे, क्लेशांचं सर्व क्लेशांचं उच्चाटन आहे. आत्म्याच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये नसतच. शांत स्वरूप आहे, आनंद आहे, खूप सारं समाधान म्हणजे आपण जे म्हणतो ते समाधान, इथे जे सांगितले ते नाही. समाधान आहे, सगळे क्लेश त्यांचं उच्चाटन आहे. आत्म्याच्या या सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजेच मोक्ष होय. आत्मा हा सदैव मुक्त असतो पण त्यास असे भान नसते, तसे भान नसते. म्हणजे तो मुक्त आहे पण त्याला ते तसं जाणवत नाही की मी मुक्त आहे. मोक्षावस्थेमध्येच त्याला ते भान येते. म्हणजे थोडक्यामध्ये आता सुद्धा आपण जर विचार केला तर आता सुद्धा आपल्या आत्म्याचं स्वरूप हे म्हणजे मुक्त आहे. पण आपण ते तसं जाणत नाही. कारण मी म्हणताना आपण आपल्या शरीराकडेच बोट दाखवतो. जीव आपण आहोत ना. त्यामुळे आपल्याला ते कारण ही गोष्ट नुसती वाचून जाणण्याची नाहीये, तुमच्या कृतीतून सुद्धा ती येते. आणि म्हणून हे मोक्षाचे जे उपाय सांगितले ते त्याच्यासाठी आहे. म्हणजे आपण नुसतं आता हे नोट्स वाचून किंवा तुम्ही पुस्तकं वाचून कळलं की आत्मन आणि ब्रह्मन एक आहे, पण आपली वागणूक तशी आहे का? आपण सगळ्या गोष्टीकडे एक नजरेने किंवा एकाच प्लेन वरती बघू शकतो का? तर नाही.
म्हणजे जीवनमुक्ताची अवस्था आपल्याला प्राप्त झाली का जर आपण म्हटलं की मला कळलं, तर ते तसं नाहीये. हो की नाही? ते आचरणात आणणं पण गरजेचं असतं. आणि मग हे जे तत्वांचं जे वाचन नुसतं केलेलं आहे, तर ते कधी तुम्ही ते आनंद तशा स्वरूपाचा तुम्हाला केव्हा मिळतो, तर तुम्हाला मोक्षाच्या अवस्थेमध्येच तुम्हाला तो मिळतो. त्यावेळेला हे आत्मनचं स्वरूप काय आहे, ब्रह्मनचं स्वरूप काय आहे, ते कसं आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तेव्हा जाणता. ओके, आता इथे आपलं संपलेलं आहे. म्हणजे हे मोक्ष संकल्पना हा भाग संपलेला आहे. आता सांख्य राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर जीवनमुक्त, विदेहमुक्त आणि अर्हत, बोधिसत्व, स्थितप्रज्ञ, त्या संकल्पना आपल्या राहिलेल्या आहेत. ओके, आता इथपर्यंत काही कोणाला असं आहे नाही कळलंय? या नोट्स तुम्हाला मी या थोड्या आता करेक्ट करून घेईन, कारण टायपिंग करताना खूप मिस्टेक्स होतात बऱ्याचशा अशा. तर त्या थोड्याशा जेवढ्या जमतील तेवढ्या मी काढून तुम्हाला पाठवते, तरी त्या राहतातच. थांबूया आपण इथे. थँक्यू मॅडम. आता कोणाला काही नाही समजलं असं काही आहे का? ठीक आहे, ठराविक गोष्टी तुम्हाला आठवणार नाहीत कदाचित, पण तुम्हाला समजलेलं आहे ना? हो मॅम, समजले. सर, स्टॉप करता का रेकॉर्डिंग?